धुक्यात जसे चांदणे भुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे सुधीर माझा मुतवा ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो आपण जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जसे की आपल्या अशा प्रकारे बीट मार्क आहे इफेक्ट प्रीसेटला वगैरे आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे फोटो वगैरे ॲड करून दिल्या मित्रांनो। जसे की आपला सर्व का ग्रुप दिसतात ते सर्व ग्रुप्समध्ये आपलं जसं की नाव वगैरे टाकून दिलेलं आहे मित्रांनो। जसं की आपलं एसएस फोटो ग्रुप, एसएस फोटो 3, 2 असं काही ग्रुप्सवरती फोटोचं नाव वगैरे लावून एडिट करून दिलं मित्रांनो। सर्वात अगोदर आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, मग आपला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर जर तुमची फोटो असेल तर फोटोवरती क्लिक करून डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं। मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला जे का तुमची जर फोटो असेल तर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे मग आपल्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं फोटोला ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं, जसं की मित्रांनो अशा प्रकारे काय दिसेल। मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे ओढून घ्यायचं। मग आपल्या फोटोला लहान करायचं असेल 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान करून घ्यायचं, जसं मी लहान करायचं त्याच स्टेपमध्ये। मग आपल्या अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला बॅक जायचं, आणखीन आपला बॅक आल्यानंतर मग आपला ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला अशा प्रकारे फोटोज दिसतील मित्रांनो, जसं की असं खूप सारे फोटोज आहेत मित्रांनो असे फोटो। मग आपल्या फोटोला ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या अशा प्रकारे फोटोज आहेत। मग आपल्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग जे काय तुमचे अशा प्रकारे फोटो असेल सर्व आपल्या फोटोला ॲड करून घ्यायचं। मग ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही फोटोला सिलेक्ट करायचं, मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे काही 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे फोटो जे का आपल्या आवडीची फोटो आहे तर फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फोटोज वगैरे बाकीचे जे का फोटोज आहेत जसे की आपल्या अशा प्रकारे काही फोटोज आहेत ते सर्व फोटोमध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला बॅक जायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुप्स लेअर वगैरे लहान झालेले दिसत असतात, मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपल्या 13.17च्या बीटला जाऊन ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रकारे वडाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे काही आणखी खालच्या 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपल्या इथं पण अशा प्रकारे फोटो दिसतील मित्रांनो, जसं की आपलं 3-4 काय असे प्रकारे फोटो आहेत मित्रांनो। सर्वात फर्स्ट फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग आपल्या स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसतील। मग फोटो सिलेक्ट करायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं फोटोला, जसं की मी ॲड करायचं त्याच स्टेपमध्ये। मग आपला आणखीन सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, आणखीन कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही फोटोज वगैरे दिसतील मित्रांनो, जसं की आपले एकदम छान असे फोटोज वगैरे दिसतात। मग फोटोला सिलेक्ट करून वरच्या बाजूला प्लस आयकॉनवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्या, जसे आपण मागे सांगितलं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण आता करून घ्या मित्रांनो। जे काय बाकीचे फोटो ते सर्व फोटोज वगैरे फोटोमध्ये कन्वर्ट करून घ्या मित्रांनो। करून मित्रांनो बॅक जायचं, आणखीन आपला बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे वरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। आणखीन आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग तुम्हाला अशा प्रकारे काही फोटो दिसतील मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे काही एकच फोटो आपला आवडत आहे मित्रांनो, जे आपल्या आवडी फोटो त्या फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला फोटो सिलेक्ट करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे फर्स्टला यायचं, मग 13.17 बीटला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारे काही मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचं। जर तुमची फोटो अशा प्रकारे लहान असेल तर मग सेकंड बीटला जायचं, पुढचं पार्ट कट करायचं। मग आपला प्लस 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। मग आपला आणखीन आपला
प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग आपला सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचं. मी जसं फोटो वगैरे ॲड केला आहे मित्रांनो, तुम्ही सर्व बीटमध्ये फोटो वगैरे ॲड करून घ्या मित्रांनो. ओके, मग तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला इथून बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 2 फोटोवरती 2 इफेक्ट्स दिलेले मित्रांनो. मग आपला फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो. अशा प्रकारे स्क्रॉल केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे एक आपण जस्ट फोटो वगैरे ॲड केला मित्रांनो, जसं की आपला अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केले, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे डबल बीटची फोटो सोडायचं. मग आपल्या सिंगल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे डबल बीटची फोटो सोडायचं, सिंगल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मी जसं सिंगलच्या फोटोला एक इफेक्ट पेस्ट करत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पण इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. ओके, मग आपला अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपला इथून बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून मग 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला बॅक जायचं, बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं, जे काय आपलं राहिलेले फोटो आहेत, आता जसं की आपले डबल बीटचे फोटो आहेत, ते डबल बीटचे सर्व फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसं की आपला आणखीन आपला डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. मग आपला स्क्रॉल करायचं, डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला आणखीन मग मी जसं इफेक्ट पेस्ट करता त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे फोटोनं हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे पेस्ट केल्यानंतर एकदम छान असा व्हिडिओ दिसून जाईल मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे फुल करून घ्यायचं मित्रांनो. हायलाईट फुल करून घ्यायचं, मग अशा प्रकारे फुल करून घ्यायचं. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो आपला बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.